या ठिकाणी उपस्थित जमलेले आमचे सर्व भाऊबंद या ठिकाणी उपस्थित आहेत. मस्जिदच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी या मस्जिदचं ओपनिंग झालेलं ही प्रार्थनेसाठी मस्जिद आता तत्पर आहे, ही सिद्ध आहे. आणि या ठिकाणी भक्ती करायला परवानगी प्राप्त झाली. मला वाटतंय मराठी सगळ्यांना समजतंय. हा, मी हिंदी बोलावं असं काही वाटत नाही, मराठीच बोलतो मी. कारण आमचे बरेच भाविक या ठिकाणी मराठी आहे आणि त्यांच्यासाठी मी मराठीच बोलतो. 1000 वर्षापूर्वी आळंदीचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली यांनी 4 ग्रंथ लिहिले. सर्वात पहिला ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, ही देवाची टीका. बरोबर आहे ना? इथे वारकरी आहेत का? हा, त्यांना माहिती असेल. आणि बाकी सर्व हिंदू लोकांना सगळ्यांना माहिती आहे हे ज्ञानेश्वरी हा पहिला ग्रंथ लिहिला. दुसरा आहे अमृतानुभव, तिसरा आहे चांगदेव पासष्टी आणि चौथा ग्रंथ छोटासा 28 अभंगाचा हरिपाठ. हरिपाठ सर्वांच्या परिचयाचा आणि अनुभवाचा आहे. हरिपाठ कृती मुखे जरी गाये पवित्राची होय देवत्याचा शुद्ध होण्यासाठी. या हरिपाठाची सुरुवात त्यांनी केली, ते एका अभंगाने केली. देवाची या द्वारी उभा क्षण भरी देणे मुक्तीचारी साधलेल्या. म्हणजे देवाचं द्वार कोणचं आहे आणि देवाचं दार कोणचं आहे हे समजलं. आज ईश्वर एक आहे, परमेश्वर एक आहे, अल्लाह एक आहे. अल्लाह, ईश्वर, परमेश्वर एक आहे. आणि या एक अल्लाची, एक ईश्वराची, एक परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी जे घर बांधलं जातं त्याला ईश्वराचं द्वार म्हणतात. देवाची द्वारी उभा क्षणवरी तेणे मुक्तीचारी साधे. 4 मुक्ती जर आपल्याला प्राप्त करायच्या असतील आणि 4 मुक्ती प्राप्त झाल्यानंतर स्वर्ग हमखास मिळतो. स्वर्ग हमखास मिळतो. आणि 4 मुक्ती कोणत्या आहेत? सर्वात प्रथम आहे सलोखा. काय? सलोखा. सलोखा या मुक्तीचा अर्थ आहे मैत्री करा. फिर समीपता, जवळीक प्राप्त करा. नंतर स्वरूपता, म्हणजे त्या तत्वाशी तुम्ही एकनिष्ठ राहा. त्या तत्वाशी एकनिष्ठ राहा आणि मग तुम्हाला सायुज्यता म्हणजे स्वर्ग प्राप्त होतो. त्याला आम्ही जन्नत म्हणतो. आणि जन्नत जर प्राप्त करायची असेल, देवानं मनुष्य जात निर्माण केलेली आहे फक्त आपल्या भक्तीसाठी. कशासाठी? आपल्या भक्तीसाठी. आणि देवानं ही परीक्षाही दिली की दुनियेमध्ये राहून माझी भक्ती प्रामाणिकपणे कशी करतो. जे प्रामाणिकपणाने भक्ती करतो, इबादत करतो, तो त्या स्वर्गाचा हकदार आहे. बरोबर आहे? त्या स्वर्गाचा हकदार आहे. आणि हे सांगण्यासाठी आमच्यापर्यंत एक संदेश, ज्यांना की संदेश वाहन म्हणतात, ज्यांना दूत म्हणतात, ते दूत 1,24,000 दूत पाठवतात. ज्यांना आम्ही ऋषी म्हणतो, ज्यांना आम्ही ऋषी म्हणतो, त्या ऋषीने आम्हाला काय सांगितलं की चांगलं कसं वागावं, देवाची प्रार्थना कशी करावी हे चांगलं शिकवण्यासाठी त्यांना पाठवलं. आणि आमच्यातला वाईटपणा त्यांनी दूर करावा. आणि त्यांनी वाईटपणा दूर केल्यानंतर आमच्याकडे चांगुलपण जे आलेलं आहे ते चांगुलपण आम्ही काय करावं, या देवाच्या मंदिरात येऊन त्याच्या पुढे त्याची स्तुती करावी. आताच आमच्या साहेबांनी ती स्तुती सांगितलेली आहे. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. ठीक आहे. त्या जगाचा मालक एक आहे आणि तो कसा आहे? सर्वश्रेष्ठ आहे. तो पालनहार आहे. तो सर्वांचं पालन करतो. तो परमेश्वर आपल्याला काही करायची गरज नाही. फक्त आपल्याला जे जन्म प्राप्त झालेला आहे तो देवाच्या ईश्वराच्या भक्तीसाठी प्राप्त झालेला आहे.
आणि ह्या 4 मुक्ती ज्यावेळेला प्राप्त होतात तेव्हा तो स्वर्गाचा हकदार होतो. आता विषय असा आहे इथं की 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणून गेले. 1400 वर्षापूर्वी आमचे बुजुर्ग सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने एक ईश्वर, एक अल्लाह की दावत दी, एक परमेश्वराची तुमच्यापर्यंत गोष्ट पोहोचवली. काय पोहोचवली? ते अरबी मध्ये सांगतात की ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. बरोबर आहे? परमेश्वर एक आहे, त्याच्याशिवाय इबादतच्या लायक दुसरा कोणी नाही. आणि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्याचे ऋषी आहेत, प्रेषित आहेत, पैगंबर आहेत. आणि स्वतः तो परमेश्वर, तो अल्लाह आपल्या भाषेमध्ये सांगतात कि मैंने हर कौम में अपने नबी को भेजा है. मैंने हर कौम में अपने नबी को भेजा है और हर कौम में मेरे नबी वो काम करें. आज त्या पद्धतीने त्यांनी कामही केलं, कामही केलेलं आहे. आणि 400 वर्षापूर्वी देहूचे संत सम्राट तुकाराम महाराज, सगळ्यांचे परिचय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज माहिती आहेत ना. त्यांची आता थोड्या दिवसापूर्वी जन्म चतुर्शक्ती झाली, म्हणजे 400 वर्ष त्यांना पूर्ण झाली. चतुर्शक्ती बरं का, 400 वर्ष पूर्ण झाली त्यांना जाऊन. हा, तर ते तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी आपल्या अभंगाद्वारे सांगतात, आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीव सुखून हे हेरती माईक दुःखाची जरती नाही आधी अंत अवसान. प्रत्येक माणसानं एक देवावर, एक ईश्वरावर निष्ठा ठेवून त्याची जर पूजा केली तर तो देव त्याला दिल्याशिवाय राहत नाही. त्याचे सर्व मुश्किल आहे, त्याची जी परेशानी आहे, त्याचे कष्ट आहे, तो दूर करणारा फक्त परमेश्वर आहे. आणि हे आमच्या पैगंबर साहेबांनी हे सांगितलं. अगर तुम अल्लाह की इबादत करेंगे, उस परमेश्वर की इबादत करेंगे, उसके सामने अभी इन्होंने बोले कि माता टेकने की जगह मस्जिद है, इसके सामने अगर आप झुक जाएंगे, वो ईश्वर के सामने जो इस जगत का निर्माण करता है, उसके सामने झुक जाएंगे तो वो क्या करता है, अब उसके सामने थोड़ा सा आप गिड़गिड़ाएंगे तो उसको भी रहम आता है. क्योंकि तो आपली आई आपल्याला किती प्रेम करते सगळ्यांना माहिती आहे. आपली आई, आणि याचं उदाहरण दिलेलं आहे देवानं उदाहरण तुमच्यासोबत ठेवलेलं आहे की आई जितकी प्रेम करते त्याच्यापेक्षा 70 कोटीने प्रेम करणारा आपला देव आहे, आपला ईश्वर आहे. तो आपल्या भक्तावर प्रेम करत असतो, तो आपल्या भक्तावर प्रेम करत असतो. आणि तो प्रेम केल्यानंतर काय करतो, त्याला एक दया प्राप्त होती, त्याच्या मनामध्ये दया येते आणि त्या भक्तावर तो काय करतो, कृपा करतो. आणि ती कृपा ती भक्ताची प्राप्त होते, ती फक्त ती भक्ती नव्हती, त्या इबादत नव्हती, त्या नमाज नव्हती, आणि त्याच्या केलेल्या स्तुती नव्हती. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की देवाची एक वारी उभा क्षण भरी केले मुक्तीचारी साधी येणार. पण तोंडाला काय म्हणायचंय, त्या देवाचं नाव घ्यायचं, त्या परमेश्वराचं, तो एक आहे, त्या एक परमेश्वराचं नाव घ्यायचं, त्याच्यामुळे शिकायचं. आता यात विषय असा आहे, मला जास्त टाइम दिलेला नाही, परंतु आता त्यासाठी सांगण्याचा संपूर्ण प्रयत्न करेल. ठीक आहे. विषय असा आहे, गीतेची टीका ज्ञानेश्वरी, बरोबर आहे. गीतेची टीका ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी मधल्या 2ऱ्या अध्यायामध्ये एका ओवीद्वारे मौली सांगतात, उपजे ते नासे, उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. याचा अर्थ कळला का, अर्थ कळला का, आहे ना. त्याचा अर्थ असा आहे, जे जन्माला येणारी चीज आहे, वस्तू आहे, ज्याचा जन्म झालेला आहे, त्याला मृत्यू निश्चित आहे. काय, त्याला मृत्यू निश्चित आहे. आणि मृत्यूनंतर हे रागराग असंच चालत राहणार, हे रागराग असंच चालत राहणार आहे. कुठेपर्यंत, जोपर्यंत आपल्याकडून हिशोब घेतलाय त्या दिवसापर्यंत, त्या हिशोबाच्या दिवसापर्यंत आपला हा रागराग चालतच राहणार.
आपण जन्माला आलो का नाही आलो? आलोय का नाही आलोय? आपला अंत आहे का नाही? आहे. पण त्या परमेश्वराचा अंत नाही. याचं साक्षात उदाहरण याच गीतेमधल्या 15व्या अध्यायातल्या 4था श्लोक मध्ये सांगितलं. 4था श्लोक आहे 15व्या अध्यायातला 4था श्लोक. 15वा अध्याय आहे पुरुषोत्तम योग. या पुरुषोत्तम योग या अध्यायातला 4था श्लोक असा आहे, संस्कृत मध्ये आहे आणि तो तुम्हाला म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. काय चुकलं तर माफ करा. तत्पदम तत्परिमार्गेत यस्मिन गतान निवर्तन्ति भूया तमैव चात्यं पुरुष प्रपद्ये यथा सर्वांनी प्रसूता पुराण. आता विषय आता असा आहे, थोडंसं मी त्याचं स्वरूप सांगतो. एका गुरुनं शिष्याला सांगितलेले किंवा संबोधन केलेलं, प्रबोधन केलेलं जे ठिकाण आहे ती गीता. एका गुरुनं आपल्या शिष्याला प्रबोधन केलेलं आहे. आणि ते प्रबोधन काय करतो गुरु? गुरु कोण आहे? या ठिकाणी गुरु श्रीकृष्ण आहे. कोण आहे? श्रीकृष्ण आहे. शिष्य कोण आहे? अर्जुन आहे. ऐकणारा अर्जुन आहे. आणि त्या अर्जुनाला ते श्रीकृष्णाला सांगितलं की तत्पदम तत्परिमार्गेत यस्मिन गतान निवर्तन्ति भूया तमैव चात्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रसूता पुराणी. हे जे वेळेला सांगितलं त्यावेळेला याचा अर्थ असं सांगितला आहे त्या गीतेमध्ये. तुम्ही कधीही ती गीता उघडून पाहू शकता आणि त्याचा अर्थ सविस्तर सांगितलेला. त्या अर्जुना, तू जो मला परमेश्वरी तत्व समजतोस ते परमेश्वरी तत्व अविनाशी तत्व मी नाही. अविनाशी तत्व मी नाही. अविनाशी तत्व ते आहे त्याचा कधीच नाश होत नाही. त्याचा कधीही नाश होत नाही. आणि तेच कुराणमध्ये सांगितलेलं आहे. अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल कय्यूम सांगितलं. तिथे बसलेले कुराण वाचणारे बहुतेक सारे त्या कुराणमध्ये सांगितले तो सदैव जिवंत आहे. तो कसा आहे? सदैव जिवंत आहे. त्याला कधी झोप येत नाही, त्याला कधी ऊंघ येत नाही, त्याला जांभई सुद्धा येत नाही. तो आमच्यासाठी तत्पर आहे. ते परमेश्वरी तत्व आणि त्याला ओळखणे त्याचे अल्प आहे. त्याही कुराणमध्ये सांगितलं. काय सांगितलं? कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद. तो परमेश्वर एक आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी. हा तो कसा आहे? बेनियाज आहे. तो कसा आहे? बेनियाज आहे. त्याची कोणी आम्हाला होणार नाही. तो कधी जन्माला येत नाही, त्याचाही जन्म झालेला नाही. त्या अविनाशी तत्वाची मी ओळख करून सांगतो. ते गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगितलं. तीच कुराणच्या माध्यमातून त्या मानव जातीला, संपूर्ण मानव जातीला सांगितले. कारण कुराणमध्ये प्रत्येक वेळेला शब्दाला या युन नास हे लोगो, या युन मुस्लिम नाही करता, या युन नास हे लोगो सुनो. क्यों? कारण मानव जात निर्माण केलेली आहे देवानं. देवानं कुठलेही धर्म निर्माण केलेले नाही. मानव जात निर्माण केलेली आहे. आणि या मानव जातीमध्ये एक स्त्री आणि एक पुरुष म्हणून दासबोधाचा पहिला श्लोक आहे. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा गुणारंभ आरंभ या राघवाचा नमो शारदा मूळ चतुर्मार वाचा नमो गमोपंत अनंत या राघवाचा. श्लोक ऐकलाय का कधी? ऐकलाय का भाऊ? तिथं जाणकार आहेत, सगळे वाचक आहेत आणि अभ्यासक आहेत. त्या अभ्यासक लोकांसाठी मी सांगतो, त्या रामदास स्वामींनी सांगितलेल्या, रामदास स्वामींनी सांगितले दासबोध ग्रंथ कोणाचा आहे? रामदास स्वामींचा आहे. त्या ज्या रामदास स्वामींनी हा ग्रंथ सांगितला, त्या रामदास स्वामींनी सांगितलं की देवाने ईश्वरानं सर्वप्रथम एक गणाधीश म्हणजे एक मनुष्य निर्माण केला. तो मनुष्य कोण आहे? तो मनुष्य ज्याला इस्लाम मध्ये आदम अलैहिस्सलाम म्हणतात. काय म्हणतात? आदम अलैहिस्सलाम. तोच मनुष्य आमचे हिंदू बांधव आदिमानव म्हणतात. काय म्हणतात? आदिमानव म्हणतात ना. आणि काय वेगळं म्हणतात? त्याला गणाधीश म्हटलं गेलं. त्याच्याबरोबर एक स्त्री निर्माण केली. त्या स्त्रीचं नाव ठेवलं इस्लाम मध्ये त्याला हवाबी. आणि हिंदू धर्मामध्ये त्याला आदिमाया शक्ती म्हणतात. काय म्हणतात? बरोबर आहे ना? आता नवरात्री झाली ना त्या आदिमाया शक्तीची, तिला आदिमाया शक्ती म्हणतात. पण हे कोण होते? देवाने निर्माण केलेली एक मानव जात.
कोण आहे? मानवचा. पण पूजेच्या लायक कोण आहे? परमेश्वर. माता टेकण्याच्या लायक कोण आहे? तो अल्लाह आहे. त्या अल्लाहच्या शिवाय कोणासमोर झुकू नका. त्याच्याशिवाय कोणासमोर झुकू नका. कारण मानव जात प्रबोधन करण्यासाठी चांगलं आहे, चांगलं काम शिकवण्यासाठी त्याचा आदर सत्कार केला जातो, त्याची पूजा केली जाते. पूजा फक्त त्याची होती, आदर सत्कार चांगल्या कामाचा होतोय. कोणाचा होतो? चांगल्या कामाचा आदर सत्कार होतो. श्रीरामाने जे काम केलं ते चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं ना, त्याचा आदर करा. आदरणीय या गोष्टी आहे. श्रीकृष्णाने कंसाला मारलं. वसुदेव वसुदेव देव कंसाचे आमर मर्दन देवकी परमात्मा कृष्णामध्ये जगतून मोठे मोठे महाराज लोक आम्हाला सांगतात श्रीकृष्ण परमात्म्यानं कंस वगैरे असे मोठे मोठे दानव मारले. आणि दानवामध्ये मनुष्यच होते. रावण कोण होता? एक ऋषीचा, एक जे ऋषी आहे त्या ऋषीचा नातू होता. तो विष्णुवा ऋषीचा मुलगा होता. बरोबर आहे ना? विष्णुवा ऋषीचा मुलगा आहे. किती महान होता तो. तो मानव होता, तो दानव नव्हता. दानवांना व्याख्या फक्त देवाने निर्माण केली मानवचा. आम्ही त्याला अनेक अनेक नाव दिली. वाईट धर्माला आम्ही दानव म्हटलं, राक्षसी काम म्हटलं, त्याला वाईटच म्हटलं. पण हे राक्षसी प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपले संदेश पाठवले, ऋषी पाठवले. कुणासाठी? मानव जातीचे संरक्षण करण्यासाठी देवाला पाठवले. देव जमिनीवर कधी येत नाही, देव अवतार घेत नाही, परंतु पाठवतो. कुणाला तर चांगलं संबोधन करा, चांगलं प्रबोधन करा म्हणून त्याला पाठवतो. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञानाची शक्ती हा देव प्राप्त करून देत असतो. आणि तो सर्व जगाला चांगलं प्रबोधन करत असतो. लक्षात आलं ना? ठीक आहे ना? तर ह्याविषयी एक तुम्हाला मी स्पष्टपणे माझं एक मत आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलेला जो प्रमाण आहे, जे सिद्धांत आहे, तो सिद्धांत परत एकदा सांगतो. बोले ते नासे नासे ते पुनर्वी दिसे हे घटी काय तर जसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झालेला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ते अविनाशी तत्व नाही. अविनाशी तत्व ते आहे ज्याचा कधी नाश होत नाही. अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल कय्यूम. तर सर्वांनी देव ओळखून त्या देवाची प्रार्थना केली, त्या देवाला जर अडवलं तर तो देव आपलं कल्याण करण्यासाठी आहे. कारण मनुष्याचं कल्याण करणारे फक्त 3 लोक आहेत. किती? 3च लोक कल्याण करू शकतात. एक देव, दुसरे संत आणि तिसरे आयन बाप. आयन बाप मुलाचं चांगलं म्हणूनच करत असतात ना सगळं. आणि संत काय करत असतात? या संपूर्ण जगाचं कल्याण, जगाच्या कल्याण संतांची विभूती देह कष्टवृत्ती परोपकारी. महाराजांनी सरळ मार्ग समजून सांगावा प्रत्येकाला. म्हणजे ते काय होते? हे दिनच सुरुवात पुस्तक हे सरळ मार्गावर येते. आणि सरळ मार्गावर आल्यानंतर काय होतं? त्याचं कल्याण होतं. म्हणून सर्वश्रेष्ठ कुराणमध्ये मानव जातीचे फायदे आहेत. आणि ते जर कुराण आत्मसात केलं तर त्याला आपल्या मानव जातीचे फायदे. आणि मानव जातीचा फायदा काय? दुनियामध्ये मी किती श्रीमंत आहे याच्यापेक्षा मला तिथं कोणती जागा मिळणार आहे, याच्यापेक्षा मला कोणती जागा मिळणार आहे तिथं. मी 2 ठिकाणं आहेत त्या ठिकाणी. एक आहे स्वर्ग आणि एक आहे नरक. नरकाची तीव्रता सगळ्यांना माहिती आहे. कोणीही नरकात जायला पसंत करतो का? नरक म्हटले की म्हणतो नका तिकडे, जरा इकडेच जाऊ. काय बोले? प्रवचन केंद्राला का जातो? थोडंसं पुण्य मिळावं, काहीतरी देवाचं कामावर प्राप्त व्हावं आपल्या. आपण प्रवचन कीर्तनासाठी जाण्याची गरज नाही. तुमच्याजवळ गीता दिलेली आहे, तुमच्याजवळ कुराण दिलेलं आहे. तुम्ही कुराणाचा विचार करा, कुराण आत्मसात करा. कुराणमध्ये जे सांगितलेल्या गोष्टी आहेत देवानं त्या मानव जातीच्या फायद्यासाठी सांगितलेल्या गोष्टी. आणि हे जर कुराण तुम्ही आत्मसात केलं तर तुम्हाला कधीही नुकसान होणार नाही. आणि हे जगाचा फायदा जर करायचा असेल तर तुम्ही काय करा? कुराण वाचा. आमच्याकडे मराठी कुराणी आहे, आमच्याकडे मराठीमध्ये कुराण आहे. तुम्हाला अरबी समजत नसेल मराठीत वाचू शकता. कारण प्रत्येक कारण देवाला सांगितलंय म्हणजे हर कौम में मी प्रत्येक जाती धर्मामध्ये आपल्या प्रेषिताला पाठवलेला आहे, माझ्या पैगंबराला पाठवलेलं आहे, माझ्या ऋषीला पाठवलेलं आहे. मग हिंदू धर्मामध्ये पाठवलेलं आहे का? नाही आहे. शायद
किंबहुना तो रामही असू शकतो, तो कृष्णही असू शकतो, आहे की नाही? ते परशुरामही असू शकतो, कारण 3 युग गेली, 4थं युग सुरू झालं. आणि आता आपण कशाच्या मार्गावर आहे? अंतिम मार्गावर. तर ह्या अंतिम मार्गामध्ये जर आपल्याला पुण्य आणि जर काय घडवून घ्यायचं असेल, आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल, तर हे जे मराठीतलं पुराण आहे, ज्याला इच्छा आहे, प्रबळ इच्छा, कारण इच्छाशक्ती फार मोठी असते, इच्छाशक्तीच्या जोरावर तो सर्व प्राप्त करू शकतो. इच्छा जर नसेल तर काही प्राप्त करू शकत नाही. तो दुनियेमध्ये सुद्धा सरळ राहू शकत नाही, तो समाधानी होऊ शकत नाही. त्यामुळं ज्याला इच्छा आहे त्यांनी मराठीतलं पुराण घ्यावं. आणि काय साहित्य आहे आमच्याकडे, तेच वाचन करावं. आणि जे मोहम्मद प्रेषित पैगंबर साहेबांनी सांगितलं, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीका लहू व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू, त्या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा आणि ते पुराण आत्मसात करावं. जसं आम्ही संतांचं चरित्र आत्मसात करतो, कारण महाराष्ट्राची भूमी ही संतांच्या पवित्र स्पर्शाची पावन झालेली भूमी आहे. तसेच संत कुठून येतात? देवाने कडून पाठवलेले हे प्रेषित आहे, है की नाही? तर त्यांचा विचार आपण करतो. आणि त्याच संतांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी शेवटी सांगितलं अभंगामध्ये, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दिलावे अल्लाह दिलावे. तेही त्याच मार्गावर आले. शेवटी प्रत्येक संतांनी अल्लाहची भरपूर स्तुती केलेली आहे. संत कबीरदास महाराज सुद्धा म्हणतात, चिवटी के पैर में घुंघरू बांधे वो भी अल्लाह सुनता है. छोटी म्हणजे मुंगी, मुंगीच्या पायात जर तुम्ही घुंघरू बांधलं तर त्याचा छानछान आवाज तो सुद्धा तुझं देव ऐकतो. इतका सदैव तत्पर आपल्यासाठी जागरूक असणारा तो परमेश्वर, त्याची ओळख करून घ्या, त्याच्यासमोर माता टेकणं ही सर्वात मोठी भक्ती. एवढं बोलून मी माझा 1-2 शब्द इथं संपवतो. आणि बाकीचे अजून काही कार्यक्रम असतील तर ते संयोजक तुम्हाला सांगते. धन्यवाद, आभार आहे. माझं काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं आपण माफ करणारे लोक आहात, ठीक आहे?